नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. एखादा मोठा प्रसंग आला, घटना घडली आणि एखादं संकट आलं मोठं, तर सोशल मीडियाकडे लोक आज धाव घेत असतात. भारतीयांचं तर वर्णन करायलाच नको. आपल्याकडे इंटरनेटचे इतके युजर आहेत आणि ते सगळे सोशल मीडिया हा अतिशय खुबीने वापरताना दिसतात. त्यांच्या त्यांच्या हेतूसाठी असेल. पण एकंदरीतच लोकमताचा कल कुठे आहे? हे जर का आज जाणून घ्यायचं झालं, तर प्रभावशाली माध्यम म्हणून सोशल मीडियाकडेच आपल्याला बोट दाखवता येतं. जो मेनस्ट्रीम मीडिया आहे, त्यांच्याकडे सुद्धा इंडिकेटर्स असतात, निर्देशांक असतात, पण ते खूप थोडे आहेत. सोशल मीडियामध्ये मात्र याची जी अतिशय तीक्ष्ण असे तुम्ही कंगोरे त्याचे तपासू शकता. अ, गाझावरती जो हल्ला झाला त्याच्या निमित्ताने आपण बघू शकतो, की इतका महापूर आलेला होता आणि केवळ इंग्रजी भाषेत नव्हे, तर भारतीय भाषांमधून इतक्या मोठ्या प्रमाणावरती याच्यावरती विपुल लेखन झालेलं तुम्हाला दिसेल. केवळ जूनच्या बद्दलची आत्मीयता, प्रेम, इस्रायल बद्दलचं प्रेम ह्याच गोष्टी मुळे लोक त्याच्याबद्दल विचार करत होते, की कधी ना कधी भारतामध्ये सुद्धा अशी परिस्थिती येऊ शकते, आपल्यावर येऊ शकते, आपल्या कुटुंबावर येऊ शकते. या विचाराने कुठेतरी हललेला भारतीय माणूस याला सामोरा जाताना आपल्याला दिसला. जसा भारतीय माणूस जात होता, तशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया या जगभर आलेल्या तुम्हाला दिसतील. आणि मग विचार करावा लागतो, की ह्या प्रकारच्या ज्या प्रतिक्रिया येतायत, अशा प्रतिक्रियांचं मोजमाप घेणं आज खूप सोपं झालेलं आहे. ही जी पद्धत आहे ती 2001 मध्ये जेव्हा 9/11चा हल्ला झाला आपण म्हणतो, तेव्हा इतकं प्रभावी नव्हतं सोशल मीडिया आणि मग लोकमताचा कल कुठे आहे हे सर्वसाधारणपणे अन्य निकषावरती किंवा चाचण्या घेऊन ठरवलं जात होतं. आज त्या सगळ्याची गरज उरलेली नाहीये. परंतु एक गोष्ट निश्चित झाली आहे मित्रांनो, तुम्ही बघाल, की 9/11च्या हल्ल्यानंतर ते आजपर्यंत जवळ-जवळ 20-22 वर्ष उलटून गेलेली आहेत. आणि मग ह्या 22 वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल, तेव्हा सुद्धा 9/11चा हल्ला झाला त्यानंतर त्याचं समर्थन करणारा जो आवाज होता, तो अतिशय क्षीण होता. तुम्हाला आठवत असेल. की असं कोणीतरी उघडपणे समोर येऊन त्याचं समर्थन करताना तुम्हाला दिसलं नसेल. तेव्हा सुद्धा लोक मत व्यक्त करत होते. ते टीव्हीवरती दाखवलं जात होतं. परंतु ते इतक्या प्रमाणामध्ये त्याचा विरोध करणारं तुम्हाला कुठे फारसं आढळलं नसेल. गेल्या 20 ते 22 वर्षात कट्टरपंथी जे लोक आहेत, त्यांच्या संघटना आहेत, त्यांनी महत् प्रयासाने एक मोठं जाळं उभं केलेलं आहे आणि हे जाळं असं आहे, की ते आजच्या घडीला एखादी घटना घडली, तर त्याच्या बाजूनी खंद्या समर्थनासाठी सोशल मीडियावर उभे राहताना तुम्हाला दिसतात. आजपर्यंत यातला जो एक योजनाबद्धता आहे, ती आपल्या नजरेमधून सुटत नाही. पण त्यांचाच आवाज मोठा होता. का मोठा होता तुमच्या लक्षात आलं असेल, की त्या काळामध्ये जे सोशल मीडिया होते, टीव्ही असेल, परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये अ, द द थोड्या काळापूर्वी Orkut आलं, मग Orkut गेलं, Facebook आलं. त्याच्यानंतर आता तर Twitter आहे, Instagram आहे आणि TikTok आहे, अनेक गोष्टी आहेत. आजच्या काळामध्ये या सगळ्या सोशल मीडियामध्ये व्हिडिओ अपलोड करणं, फोटो अपलोड करणं अतिशय सोपं झालेलं आहे आणि लोकांनी ते केले सुद्धा. अगदी थेट तिथून येणारे जे व्हिडिओ होते, त्याचं पण वितरण केलं गेलं. त्या क्लिप्स दिल्या, फोटो दिले गेले, आपली टिप्पणी दिली गेली, खरी-खुरीची मतं आहेत, ती मतं मांडली गेली आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्याला फास्टेस्ट न्यूज म्हणतात, की घटना तिथे घडली आणि ताबडतोबीने इथे आपल्याला समाज माध्यमामध्ये वाचायला मिळालं. हा जो भाग होता तो खूप मोठा होता. सगळेच समाज माध्यमं तशी होती का? मी ठामपणे सांगू शकत नाही. कारण आज सुद्धा अनेक जी सोशल मीडिया आहेत त्याच्यावरती एक वर्चस्व आहे. त्याच्यावरती एक दडपण आहे. आणि एका विशिष्ट विचारसरणीचे लोक तो जो मीडिया आहे त्याचं नियंत्रण करताना दिसतात. हे नियंत्रण करण्यासाठी त्यांनी कुठलं धोरण स्वीकारलेलं आहे, ते धोरण ठरवलं कोणी?
वगैरे वगैरे हे सगळे मुद्दे तयार होतात आणि मग आपल्या लक्षात येतं की मी जे कट्टरपंथीय म्हटलं आणि त्यांनी त्यांची एक जी व्यवस्था निर्माण केली, त्या व्यवस्थेमधलीच काही माणसं ही हे जे सोशल मीडिया आहे, त्याच्या नियंत्रणासाठी पुढे आलेले तुम्हाला दिसतील. त्याच्या कमिटीवरती हीच माणसं बसलेली होती आणि मग ते एक मोठं काम करत होते, की त्याच्यामधला जो निषेधाचा सूर होता ना, तो सूर दडपण्याचं त्यांच्या हातामध्ये होतं. त्यांना आवडेल तीच पोस्ट पुढे जात होती. त्यांना जे आवडत नाही ती पोस्ट दडवून ठेवली जात होती. म्हणजे एखादी पोस्ट तुम्ही केलीत किंवा एखादा फोटो टाकलात एखादा व्हिडिओ टाकला, तर तो मुळात तुमच्या मित्रमंडळींना 24 तासाच्या विलंबाने, 48 तासाच्या विलंबाने दाखवायचा. जेणेकरून त्याच्यामधला जो परिणामकारकता आहे, भेदकता आहे, ती कमी व्हावी आणि मग ह्या 24-48 तासात जो काही त्यांचं नियंत्रण करणारा जे कमिटी असेल, त्यांना वेळ मिळतो, की हे खरं आहे का खोटं आहे ते तपासा. मग त्याच्याखाली ते की एक छोटीशी नोट टाकतात, की हे काही खरं नाही. आम्ही हे सत्यता पडताळून बघितलंय. किंवा मग एखादा फोटो असेल त्याच्यावर लिहितात, की हे अत्यंत व्हायलंट आहे. हे बघायचं की नाही तुमचं तुम्ही ठरवा. वगैरे, वगैरे प्रकारे दडपण्याचे जे सगळेच प्रकार दडपण्याचे मी म्हणणार नाही. काही ठिकाणी अत्यावश्यक सुद्धा होतं ते. परंतु एक कल होता आणि त्या कलानुसार कुठल्याही कट्टरपंथी संघटनेचा निषेध कोणी करत असेल, तर त्याच्यावर मात्र अगदी मोठ्या यांनी दडपून टाकणारे कारवाया केलेल्या आपल्याला दिसत होत्या. याच्यासाठी सगळे समाज माध्यमांमध्ये कमी जास्त प्रमाणावर तुम्हाला या गोष्टी दिसून येतील. Twitterवरती सुद्धा असंच होतं. Twitterवरती मी अनेक मोठी माणसं बघितलीत, की जे सांगतात, की आम्ही पैसे भरून मेंबर झालेलो आहोत आणि तरी सुद्धा आमच्या ज्या पोस्ट आहेत त्या आमच्या चाहत्यांना दिसत नाही. म्हणजे तिथे फॉलोअर नावाची चीज आहे. जसं Facebookमध्ये फ्रेंड्स असतात. मग फॉलोअर्सलाच माझ्या जर का माझी पोस्ट दिसणार नसेल, तर काय करायचं? असे प्रश्न मोठ्या लोकांनी विचारलेलेही माझ्या लक्षात आहेत. परंतु एप्रिल 2022 मध्ये आठवत असेल तुम्हाला, की इलॉन मस्क यांनी एक ठरवलं, की Twitter आपण विकत घ्यायचं. आणि साधारण ऑक्टोबर 22 मध्ये त्यांनी हे जे डील आहे ते पूर्ण केलं आणि आता Twitterची मालकी ही इलॉन मस्ककडे गेली. त्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल, की Twitterवरती अशा प्रकारचे कुठलेही पायबंद उडलेले नाहीयेत. तिथे माणसं मुक्तपणे चर्चा करू शकतात आणि आपल्या हातामध्ये जे मटेरियल असेल ते पोस्ट करू शकतात. हां, गाझा पट्टीच्या घटनेनंतर जो मी पूर आला म्हणते, तो अन्य माध्यमांपेक्षा Twitterवरती जास्त आला, हे तुमच्या लक्षात येईल. आणि मग Twitterवरती येणारे जे पोस्ट होत्या, फोटो, व्हिडिओ होते, त्याच्याबद्दल इलॉन मस्कनी एक छोटंसं काही काळानंतर स्वतःचं पोस्ट केलं, की "बाबांनो, तुम्ही सगळं हे सगळं अपलोड करताय, पण थोडंसं सत्यता आहे की नाही, हे थोडंसं पडताळून पाहत जा आणि मग नंतर करत जा." म्हणजे त्यांनी एक छोटासा इशारा म्हणा, सल्ला म्हणा दिला लोकांना, की मी माध्यम तर जरूर तुम्हाला खुलं करून दिलेलं आहे, पण त्याचा वापर सुद्धा चांगल्या रीतीने करा. इलॉन मस्क यांनी हे व्यासपीठ ओपन करून दिल्यामुळे, मुक्त करून दिल्यामुळे लोकांपर्यंत सत्य परिस्थिती काय आहे ती ताबडतोबीने पोहोचत होती. आणि म्हणून इलॉन मस्क यांनी जे योगदान दिलेलं या सगळ्यामध्ये त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे, त्यांचे आभार मानायला पाहिजे. म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे. कारण मला लक्षात आलं, की जर का इलॉन मस्क यांनी हे एक मोठं व्यासपीठ आपल्याला जर का ओपन करून दिलेलं नसतं, तर लक्षात ठेवा, की सर्व प्रकारच्या पोस्टवरती कशी बंधनं आली असती, ह्याची नुसती आठवण करून बघा तुम्ही. तुमच्यापैकी जे कोणी कार्यरत आहेत अशा सोशल मीडियावरती, त्यांना गेल्या काही वर्षामध्ये कसा मानसिक त्रास भोगावा लागलेला आहे. एखादी पोस्ट असेल त्याच्यामध्ये काहीही आक्षेपार्ह नसताना सुद्धा ती पोस्ट वरून पूर्णपणे डिलीट केली, घाळ केली. त्या फॉलोअर्स किंवा फ्रेंड्स पर्यंत पोहोचली नाही. अशा किती बाबी घडल्या होत्या. तुम्हीच आठवून बघा. तुम्हालाही आठवेल. परंतु मस्क यांनी असं व्यासपीठ पूर्णपणे उघडून दिल्यामुळे लोकांना आपल्या भावना व्यक्त करता आल्या.
आणि हे एक लक्षात ठेवा, की त्याचा परिणाम केवढा जबरदस्त झालाय याची तुम्हाला कल्पना आज येणार नाही. परंतु अ, जनमताचं जे दडपण असतं ते सरते शेवटी राजकारण्यांना मानावं लागतं मित्रांनो, मानावं लागतं. कारण सरते शेवटी ही मंडळी जी आहेत ती जनतेमध्ये जात असतात. त्यांना जनतेला तोंड द्यायचं असतं. एखाद्या देशामध्ये लोकशाही असो किंवा नसो, अगदी हुकुमशाही असलेल्या देशाला सुद्धा जनमताची कदर करावी लागते. हा काळ बदललेला आहे आणि ह्या बदललेल्या काळामध्ये लोक ह्या ना त्या मार्गाने राजाला काही ना काहीतरी धडा शिकवायला उत्सुक असतात हे लक्षात घ्या तुम्ही. आणि मग मस्क यांनी ही जी कामगिरी करून दाखवली, की त्यांच्यामुळे आज बहुतांशी मी म्हणेन, कसं असतं एक लक्षात घ्या, एकदा मस्क यांचं व्यासपीठ मुक्त आहे, हे लक्षात आल्यानंतर उरलेली जी माध्यमं आहेत, त्यांना सुद्धा फरफटत मागे जावं लागतं. त्यांना सुद्धा फार ठिकाणी आडकाठी करता येत नाही. कारण अखेर जर का त्यांना त्यांचं वैशिष्ट्य टिकवायचं असेल, ज्याला मी म्हटलं की फास्टेस्ट न्यूज, सर्वात पहिली बातमी कोणी दिली, तर ती Twitterवर आली. सर्वात पहिली फोटो कुठे आला, तर तो Twitterवर आला. असा बोलबाला जर का केवळ Twitterचा होत राहिला, तर उरलेली समाज माध्यमं जी आहेत, ती हळू निष्प्रभ होत जातील आणि मग त्यांच्या समोर प्रश्न येतो, की आपण निष्प्रभ बनायचं, की आपण प्रभावशाली राहायचं. हा जेव्हा चॉईस त्यांना करावा लागतो, तेव्हा त्यांना त्या स्पर्धेत उतरावंच लागतं आणि त्यांना Twitter इतकं नाही, परंतु तरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपले जे युजर्स आहेत, त्यांना स्वातंत्र्य द्यावं लागलं, असं तुमच्या लक्षात येईल. ह्याच ह्याच्यामध्ये मी WhatsApp असेल किंवा तुमचं Telegram असेल आणि इतर अशी माध्यमं जरूर असतील ज्यांचा कदाचित मी उल्लेख केला नाहीये. परंतु ज्या वेगाने ह्या लोकांनी आपल्यापर्यंत बातम्या पोहोचवल्या, त्याच्यातून हे जनमताचं दडपण तयार झालेलं आहे. तुम्ही म्हणाल, की हे दडपण-बिडपण तुम्ही म्हणता, त्याचा काय पुरावा काय आहे? पुरावा ताबडतोब मी देते तुम्हाला. हार्वर्ड विद्यापीठ जे आहे, अतिशय गाजलेलं आहे. जगामधल्या पहिल्या ज्या 5 युनिव्हर्सिटी समजल्या जातात, त्याच्यामध्ये हार्वर्डची गणना होते आणि मग हार्वर्डमध्ये जे विद्यार्थी सध्या शिकतायत किंवा शिकून गेलेले आहेत आणि आपल्या आयुष्यामध्ये एक यशस्वी कारकीर्द लढवतायत. अशा लोकांच्या अनेक असोसिएशन्स असतात. मग त्या असतील की केवळ नेपाळी विद्यार्थी, हार्वर्डमधले नेपाळी विद्यार्थी समजा, हार्वर्डमधले भारतीय विद्यार्थी किंवा हिंदू विद्यार्थी असतील किंवा मुस्लिम विद्यार्थी असतील. वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना तिकडे विद्यार्थ्यांच्या आहेत आणि हे जे विद्यार्थी संघटना आहेत त्यांच्यामधल्या ज्या रॅडिकलाइज झालेल्या आहेत, ज्या कट्टर पंथाकडे झुकणाऱ्या आहेत, त्यांनी एक निवेदन काढलेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी इस्रायलचा धिक्कार केलेला होता. गाझा पट्टीमध्ये जो एक त्यांच्यामध्ये ह्युमॅनिटेरियन क्रायसिस निर्माण झालेला आहे. मानव जातीवरती ओढवलेलं, मानवतेवर ओढवलेलं एक संकट तिकडे आहे आणि त्याच्यामधून तिथली जी निरपराध जनता आहे, तिची सुटका व्हावी म्हणून ही माणसं इस्रायलचा निषेध करत होती आणि त्या संकटात सापडलेल्या लोकांपर्यंत मदत पोहोचावी म्हणून आवाहन करत होती. त्यांचे हे जे आव्हान आहे ते जवळ-जवळ 30 एक संस्थांनी त्याच्यावरती सही केल्याचं दिसून आलं. आणि मग ज्यावेळेला त्याच्यातली दाहकता लक्षात आली, की अशी आव्हानं ठीक आहेत, परंतु तुम्ही कुठेही ज्या अमानुष कृत्य करणाऱ्या हमासचा साधा निषेध सुद्धा केलेला नाहीये. हे जेव्हा लक्षात आलं लोकांच्या आणि त्या संघटनांना सुद्धा त्याची नोंद घ्यावी लागली. त्यानंतर काही संघटना जाग्या झाल्या आणि त्यांच्या खास करून एक नेपाळी लोकांची जी संघटना आहे, त्यांना कोणीतरी लक्षात आणून की तुमचे नागरिक तिकडे मारले गेलेले आहेत. हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला काही संघटनांनी त्याच्यातून अंग काढून घेतलं आणि आम्ही ह्याच्यामध्ये समर्थन करत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. काही जणांनी आपला सहभाग काढून घेतला. तर अशा प्रकारे ह्या ज्या रिएक्शन्स आलेल्या आहेत, या महत्त्वाच्या रिएक्शन्स आहेत असं मी समजते. हे का झालं? हे का होऊ शकलं की नाही? अन्यथा तुम्हाला माहिती आहे, की ज्या पद्धतीने हे लिबरल्स आपलं सगळी आघाडी, प्रचाराची आघाडी सांभाळत असतात, त्याच्यामध्ये ह्या संघटनांनी आपलं मत फिरवावं अशी कुठे
त्याला मुळी संधीच प्राप्त होत नसते, म्हणजे गरजच नसते. परंतु आज जनमताचं दडपण बघितल्यानंतर या संघटनांना आपण काय करून बसलो असं निदान मनात वाटलं आणि त्यांनी त्याच्यामधून माघार घेतलेली तुम्हाला दिसेल. दुसरी एक बाब सांगते तुम्हाला, की अनेक ठिकाणी निदर्शनं झालेली तुम्हाला दिसली असतील किंवा लोकांनी ब्रसेल्स असेल किंवा इतर पाश्चात्य फ्रान्समध्ये असेल, अ, अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पॅलेस्टिनी लोकांच्या स्वातंत्र्यासाठी, सार्वभौमत्वासाठी निदर्शनं केली आणि इस्रायलचा निषेध केलेला दिसला. त्यांच्यापैकी कोणीही हमासचा निषेध केलेला तुम्हाला दिसला नसेल. परंतु आता परिस्थिती अशी आलेली आहे, की एकदा एक काळ आठवून बघा तुम्ही, की ज्यावेळेला अमेरिकेने अफगाणिस्तानवरती आक्रमण केलेलं होतं, तेव्हा एक आवाहन फिरत होतं. तुम्हाला आठवत असेल, की अमेरिकन मालावरती बहिष्कार टाका. आठवतंय? पाश्चात्य मालावरती बहिष्कार टाका. आता पाश्चात्य मालावरचा जो बहिष्कार होता, तो अरबस्थानामध्ये अतिशय महत्वाचा होता. कारण मिडल ईस्ट मधल्या अनेक देशांमध्ये युरोपातून बनवलेले पदार्थ हे त्यांच्या सुपर स्टोअरमध्ये विक्रीला ठेवले जात असतात. आणि मग अशा प्रकारे त्यांना एक प्रकारचा फटका बसलेला होता, की त्यांचा माल उचलला जाणार नाही. अमेरिकेचा माल सुद्धा त्याच्यावरही तुम्हाला आठवत असेल, अमेरिकेमध्ये कोका कोला प्यायचा नाही म्हणून एक टूब आपल्या मुंबईत सुद्धा आलेली होती. भारतामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी चालवली गेलेली होती. ह्या सगळ्या गोष्टी यावेळी होऊ शकल्या नाहीत. ती निदर्शनं जरूर झाली. 2 दिवस, 4 दिवस निदर्शनं करतील. परंतु ती आंदोलनं नेटानी करतच राहणं, आपला हट्ट न सोडता ते जनतेच्या माथ्यावर मारत राहणं आणि एक प्रकारचं वातावरण तयार करणं, ही जी एक इकोसिस्टम या लोकांनी तयार केलेली होती, तिला मोठा हादरा बसला. याचं कारण सोशल मीडियामधून ज्या रिएक्शन्स आल्या, त्या रिएक्शन मधून पहिले राजकारणी जागे झाले आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपली डाळ शिजणार नाही. कारण कुठेतरी काहीतरी चुकलेलं आहे ह्याची जाणीव या सगळ्यांना आजच्या घडीला तुम्हाला दिसेल, की रस्त्यामधल्या निदर्शनाच्या बातम्या पहिल्या काय 2-4 दिवस आल्या त्याच्यानंतर त्या बातम्या सुद्धा आज गायब झालेल्या आहेत. भारतामध्ये तर अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी आणि JNU मध्ये जी काही झाली निदर्शनं त्याच्यावरती आमच्या योगी बाबांनी थेट एफ-आय-आर दाखल केले अलीगढ मुस्लिम विद्यापीठासाठी, अशी बातमी मी वाचली. तर ही ताकद का येते राज्यकर्त्यांना? ही ताकद येते कारण जनमत आपल्या बाजूनी आहे हे जेव्हा राज्यकर्त्याला कळतं, तेव्हा तो कठोरात कठोर पावलं उचलू शकतो. हे सगळं शक्य कोणामुळे झालं? हे शक्य झालं ते मी त्याचं जे आहे, जितका लोकांनी मनमोकळेपणाने कुठलंही दडपण, भीती, दहशत मनामध्ये न ठेवता या सगळ्याचा धिक्कार केला, निषेध केला. तो निषेध हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जर का कोणी केलं असेल, तर ते Twitterने केलं. Twitterने आपलं धोरण बदललेलं नसतं, तर मग ते Twitterमध्येही आलं नसतं. अन्य मीडियामध्ये सुद्धा कदाचित त्याच्यावरती बंदी घातली गेलेली आपल्याला दिसली असती आणि म्हणून धन्यवाद कोणाला द्यायचे, तर ते इलॉन मस्कला द्यायचे. इलॉन मस्कला धन्यवाद अशासाठी द्यायचे मित्रांनो, की आज ते जे व्यासपीठ आहे ते तोट्यामध्ये चालवतायत. मी एक व्हिडिओ केलेला होता त्यांच्या जवळ-जवळ 60 ते 70% त्यांचा रेव्हेन्यू या लिबरल्सनी बंद करून टाकलेला आहे आणि त्याचा मार्ग काय त्यांनी स्वीकारलाय, तेही मी विस्ताराने सांगितलं होतं. अँटी डिफॅमेशन लीग नावाची जे काही एक खूळ आहे, त्याच्यावरच बदनामीचा खटला घालायचा निर्णय मस्कना का घ्यावा लागला, ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ केलेला होता. इतक्या आर्थिक दुरवस्थेमध्ये सुद्धा जर का मस्क धैर्याने उभे राहिले असतील आणि तुमच्यासाठी व्यासपीठ उघडं करून देत असतील, त्यांच्या मागून इतरांना फरफटावं लागलंय ह्याचा विचार करा. आणि म्हणून सर्वात मोठे धन्यवाद जर का कोणाकडचे असतील, तर ते इलॉन मस्कचे मानले पाहिजेत. इलॉन मस्क यांनी आपल्या धोरणाच्या काळामध्ये ज्या अनेक सुधारणा केल्या, त्याच्यामधली एक मोठी सुधारणा तुम्हाला सांगते, तुमच्या लक्षात येईल, की Twitterमध्ये एक इलेक्शन इंटिग्रिटी टीम बनवलेली होती. तर ही इलेक्शन इंटिग्रिटी टीम जी आहे, ती खास करून अमेरिकन निवडणुकांसाठी तयार केलेली होती. तर त्यांचं म्हणणं काय आहे, की त्यांना ऑब्जेक्टिव्ह काय दिलं गेलेलं होतं, की मेंटेनिंग इलेक्शन इंटिग्रिटी.
कळलं? स्टेटिंग तर या अशा प्रकारे निवडणुकीच्या प्रचारामध्ये जी राळ उठते, ती राळ केवळ न उठता की ती वस्तुस्थितीला धरून असावी, विपर्यास होऊ नये आणि कोणावर अन्याय होऊ नये, ह्या हेतूनी निर्माण केलेली ही जी टीम होती, ती टीम प्रत्यक्षामध्ये काय करत होती? ती गळा दाबायचं काम करत होती. तुम्हाला आठवत असेल, गेल्या निवडणुकीमध्येच 2020 ची जी निवडणूक झाली त्याच्यात ट्रम्प यांचं खातं सुद्धा उडवून दिलेलं होतं. एक सिटिंग प्रेसिडेंट आहे, तो एक उमेदवार आहे, पुढच्या इलेक्शनसाठी उभा आहे. अशा माणसाचं तुम्ही खातं सुद्धा तिथून उडवत असाल, तर तुमची मुजोरी किती होती हे लक्षात येईल तुम्हाला. त्या मुजोरीपासून मस्क आज कुठपर्यंत पोहोचलेत लक्षात घ्या. मस्क यांनी ही इलेक्शन इंटिग्रिटी टीमच बरखास्त केलेली आहे. बरखास्त. त्यांचं काही काम नाही. मस्क म्हणतात, की हे जे त्यांना जे काम दिलेलं होतं त्याच्या नेमकं विरुद्ध काम करत होते. असं मस्क यांनी नोंदवलेलं आहे. आणि मग असं नोंदवून ही एक टीम जशी काढली, तशी अनेक देशातली अनेक माणसं उडवून लावली. त्यांची काही गरज नाहीये, असं मस्क यांनी ठरवलं आणि त्यांनी हा व्यासपीठ जे आहे ते पूर्णपणे उघडून दिलं तुमच्यासाठी. आजच्या घडीला इलेक्शन इंटिग्रिटी टीम नसेल, तर अमेरिकन निवडणुकीवरती सुद्धा Twitter आणि त्याच्या मागून फरफटत जाणारी समाज माध्यमं जी आहेत, ती काय चमत्कार घडवू शकतील, याची चुणूक तुम्हाला आज या गाझाच्या घटनेमधून आलेली दिसेल. म्हणून मस्क यांचे पुन्हा एकदा आभार, पुन्हा त्यांचं अभिनंदन. अत्यंत विवंचनेच्या, आर्थिक विवंचनेच्या काळामध्ये त्यांनी आपली ध्येय न सोडता हे काम चालू ठेवलेलं आहे. चिकाटीने चालू ठेवलेलं आहे. याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ती लिंक जरूर तुमच्या मित्र परिचितांपर्यंत शेअर करा.